शांती गायकवाड आणि आज मी निघालेली आहे थेट अलिबागला, ते सुद्धा M2M फेरीने। यासाठी मी CST वरून टॅक्सी करून पोहोचत आहे भाऊच्या धक्क्याला। भाऊच्या धक्क्याला पोहोचताच इथे आपल्याला M2M फेरी उभी दिसते। एंट्री करताच आपल्याला दिसतं असा काहीतरी व्ह्यू जो एकदम अप्रतिम आहे। इथे तुम्ही तुमची प्रायव्हेट गाडी सुद्धा घेऊन येऊ शकता। तर 4 व्हीलरची किंमत 1100 पासून चालू होते, 2 व्हीलरची 210 पासून आणि पाळीव प्राणी असेल तर 310 रुपये वन वे तिकीट आहे। मित्रांनो, पॅसेंजर तिकीट बुक करायला तुम्हाला www.m2mferries.com या साईटवरती व्हिजिट करावं लागेल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती एकदा चेक करून घ्या। सर्व पर्यटक फोटो सेशन करत आहेत आणि पप्पा आणि मी सुद्धा आमच्या लक्झरियस असा एक्सपिरियन्सचा आनंद घेत आहोत आणि फोटो सेशन करत आहोत। हा अथांग समुद्र, ही एकाकी आणि त्यात मी रमून गेलेली। वा, पक्ष्यांना बिस्किटे टाकता टाकता कसा 1 तास निघून गेला आणि आम्ही पोचलो मांडवा जेट्टीला। मांडवा जेट्टीला उतरताच आपल्याला दिसतो आयल ऑफ मांडवा असा बोर्ड आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची अशी पर्यटकांसाठी कलाकृती केलेली आहे, जिथे पर्यटक येतात आणि फोटो सेशन सुद्धा करू शकतात। मांडवावरून मी निघाली आहे अलिबाग बीचच्या दिशेने, जे मांडवापासून 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। बीचवरती पोहोचताच आपल्याला असं काहीतरी दृश्य दिसतं, जेथे घोडागाडी, मोटर बाईक, उंट आणि लांबूनच आपल्याला अलिबाग फोर्टसुद्धा दिसत आहे, जिथे आपण जाणार आहोत। लो टाईड असल्यामुळे पाणी खूप दूर गेलेले आहे, पण मला जायचे होते पाण्यात। इथे मी वॉटर ॲक्टिव्हिटीज केले। आपल्याला 700 रुपयेपासून पॅकेज चालू होतं। पाण्यात थोडीशी मजा करून मी निघाली अलिबाग किल्ल्याच्या दिशेने। हा किल्ला 18व्या शतकात कान्होजी आंग्रे यांनी उभारलेला आहे। तिकीटची किंमत प्रत्येक व्यक्ती 25 रुपये अशी असून मी केली कुलाबा किल्ल्यात एंट्री व एंट्री करताच मला दिसतो असा बोर्ड, जिथे किल्ल्याबद्दल माहिती दिलेली आहे, ती आपण जरूर वाचावी। किल्ल्याच्या आत अशी 3 मंदिरे आहेत, एक हनुमानाचं, एक गणपतीचं आणि एक भोळ्या शंकराचं। तर इथे येऊन दर्शन घेऊ शकता। फिरून आणि वॉटर ॲक्टिव्हिटीज करून मी दमले होते आणि भूकसुद्धा खूप लागली होती। तर आम्ही पोचलो फुलोरा अशा हॉटेलमध्ये, जे शाकाहारी मांसाहारी दोन्ही असून हे अलिबाग बीचवरून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे। इथे पोचतात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा दिसते। चविष्ट जेवण असल्यामुळे या हॉटेलला नेहमीच गर्दी असते, म्हणून मी सुद्धा तुम्हाला हे हॉटेल रिकमेंड करते व या हॉटेलचे डिटेल्ससुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देत आहे। जेवून निघालो आम्ही वर्सोली बीचला, जे अलिबाग बीचपासून 2 किलोमीटर दूर आहे। दोन्ही बीचवरती सारखेच उपक्रम राबवलेले जातात। मला वर्सोली बीच हा अलिबाग बीचपेक्षा थोडासा शांत वाटला। तर 5 वाजत आले होते। आम्ही निघालो मांडवा जेट्टीच्या दिशेने। इथे आम्ही 5 वाजताची फेरी पकडली, जी मुंबईच्या दिशेने जाते आणि गेटवेला सोडते। तर अशी होती आमची 1 डे ट्रिप। व्हिडिओ आवडला असेल तर हॅपी वाईब्स बाय संजयला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि थँक्यू।